नमस्कार, मी विलास पाटील आणि आपण पाहतात वरुड नगरी न्यूज। बांधकाम कामगाराच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी तालुक्यातील महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेतला। महिलांनी आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या कार्यालयात भेट देत आपल्या समस्या मांडल्या। त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन सादर करण्यात आले। शासनाच्या योजनांचा लाभ तातडीने मिळावा आणि कामगारांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी महिलांनी केली। आज या ठिकाणी वरुड शहरामधील तसेच ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगार निवेदन घेऊन आलेले आहेत। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, उदाहरणार्थ रखडलेली शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करावी, बांधकाम कामगारांना मिळणारे पेटी साहित्य वाटप त्वरित सुरू करावे, तसेच इतर योजनांचा त्यांना लाभ मिळावा, त्यांचे जे अर्ज त्यांनी कामगार विभाग केले असतील याची लवकर दखल घेऊन त्याच्यावरती मार्ग काढण्यात यावा। आता हे निवेदन मी स्वीकारलेलं आहे, तर हे लवकरात लवकर निवेदन मी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच कामगार आयुक्त आणि अमरावतीमधील सहाय्यक कामगार अधिकारी यांना पाठवून त्याचा पाठपुरावा करतो आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळेल असे पाहतो। आपण इथं तहसीलमध्ये तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन देण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। तुम्ही बांधकाम कामगाराविषयी समस्या घेऊन आलेले आहे। मागील काही दिवसापासून तुम्ही या समस्या नगरपालिका असो, कामदार साहेब असो, आता तहसीलदार असो, याच्याकडे तुम्ही सतत मागणी करत आहे। काय तुमच्या मागण्या आहे आणि आतापर्यंत काय मागण्या तुमच्या पूर्ण झाल्या किंवा काय पूर्ण व्हायच्या आहे याविषयी तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे की आमच्या ज्या मागण्या झाल्या नाही पूर्ण, त्याच्यासाठी आम्हाला आमदार साहेबांनी पेटीची स्कीम किंवा तहसीलदारांनी पेटी किंवा स्कॉलरशिप किंवा जे काही इतर आहे मागण्या त्या पूर्ण करून द्याव्या। तहसीलदार साहेबांना काय आश्वासन दिलं तुम्हाला? तुमच्या मागण्या कधी पूर्ण होणार? त्यांनी असं आश्वासन दिलं का मी म्हणजे पूर्ण तुमच्या मागण्या दोन महिन्यात किंवा एका महिन्यात पूर्ण करून देऊ। मागील 8 दिवसापासून तुम्ही सतत नगरपालिका असो, पंचायत समिती असो, आमदार साहेब असो, सतत तुम्ही फिरून आले, परंतु तुम्हाला अद्यापही न्याय भेटला नाही। तुम्हाला न्याय भेटायची अपेक्षा तरी आहे काय प्रशासनाला? तशी तर अपेक्षा आहे, पण जेव्हा काही आम्ही त्यांना मागायला गेलो आमदार सरांकडे, त्यांनी आम्हाला असं हाताळून दिलं। धन्यवाद। लोकेश भाऊ पटोडे आपल्या सोबत आहे। लोकेश भाऊ, तुम्ही या बायांचं नेतृत्व करून राहिला बांधकाम कामगाराचं, तुम्ही काय सांगू शकाल याविषयी? दादा, जेव्हापासून या विषयावर आम्हाला माहिती मिळाली आणि यांनी या 15 दिवसात जे हाल अपेष्टांनी कष्ट भोगले, आपल्या मतदारसंघाचे आमदार त्यांच्या जवळ 10 वेळा बाया गेल्या, त्या आपल्या लेडीज गेल्या, यांना तिथे सुद्धा न्याय मिळाला नाही आणि त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले की तुम्ही कुठेतरी वेगवेगळ्या पक्षांकडून किंवा विरोधी लोकांकडून आमच्या अंगावर येतात, तुम्ही आमच्या घरावर किंवा ऑफिसवर मोर्चा कसा आणता? मला सांगा दादा, आपण लोकशाहीत आहे, तर लोकशाहीमध्ये आपण आमदाराला प्रश्न विचारले तर कोणाला विचारायचे? एक साधा आणि सरळ प्रश्न होता की आमदाराजवळ जातो बा, कारण आपण निवडून दिलेला आमदार आहे, आपण मतदान केलेला आमदार आहे, त्या आमदारांना आमच्या मागण्या ऐकाव्यात, आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावे। आमचं एवढं छोटंसं आमच्या सगळ्या महिला भगिनींचं म्हणणं होतं, परंतु तिथून आमची टाळाटाळ करण्यात आली। तिथे मोठा असा फौज फाटा लावण्यात आला आमदार साहेबांच्या घरावर, जसं काही या महिला त्यांच्या घरावर जाऊन हल्ला करणार होत्या। म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित झालेले आहे आणि माझं वरुड मोर्शी मतदारसंघ किंवा वरुड तालुक्यातील जेवढेही कामगार आहे, हे लोक, ही सरकार तर शेतकऱ्यांची नाहीच आहे, परंतु आता या विषयापासून हे पण समजलेलं आहे की आमदार साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, हे सुद्धा शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात काम करत आहेत। आम्हाला जर आता या विषयावर न्याय मिळाला नाही, आमची छोटीशी मागणी काय आहे भाऊ, त्याच्यामध्ये ती जी पेटीची स्कीम भेटते त्याच्यामध्ये स्कॉलरशिप लागू आहे। ज्या छोटे छोटे आमचे मुलं असतात, या महिलांचे कामगारांचे जे मुलं असतात, त्या मुलांना त्यामध्ये स्कॉलरशिप लागू आहे। यांच्या सर्वांचं म्हणणं काय पडलं, आम्हाला त्या पेटीच्या भांडीशी काय आहे म्हणतात, आम्हाला तर आमच्या अन्नात भांडे आले जाय म्हणे, सगळं जाय म्हणे आमच्या घरी। आमचं म्हणणं हे काय म्हणे, आमच्या लेकराईला जे स्कॉलरशिप भेटणार आहे, जे दलित, आदिवासी, वंचित, शोषित, ओबीसी, व्हीजेएनटी, SC ST यांच्या ज्या स्कॉलरशिपवर या सरकारने हात घातला आहे आणि तो सुद्धा आम्ही यामध्ये प्रश्न मांडलेला आहे की आमचे यामधून जे स्कॉलरशिप वाटप होणार आहे, ती स्कॉलरशिपसाठी ती साईट चालू करावी, ती स्कॉलरशिप आमच्या गरीबाच्या लेकराला पुन्हा लागू करावी। बस एवढा छोटासा मुद्दा होता, परंतु आम्हाला असं फौज फाटा लावते पोलिसांचा, जसं काही आम्ही त्याच्या अंगावर फॉर्म टाकायला बंदुका घेऊन हातात आलो आहे। म्हणून आमचा साधा सरळ असा प्रश्न आहे, लवकरात लवकर, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जर आमच्या प्रश्नांना उत्तर मिळालं नाही, आता आम्हाला पोलीस प्रशासनाने मोर्चाची परमिशन दिली नाही, परंतु पुढल्या वेळेस आम्हाला मोर्चाची परमिशन द्यावी आणि नाही दिली तरी सुद्धा काय म्हटलं गेलं आहे की आमदार सरांचं ऑफिस नाही आहे, घर आहे बाहेर। मग आमदार साहेबांचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस कुठे आहे हेच पाहिजे, म्हणजे आम्हाला भाऊ, न्याय पाहिजे। तुमच्या म्हणण्यातून अपेक्षा आहे तर कुठं मांडणार आहे आम्ही? त्यांच्या घरी थोडी जाऊ शकतो, तिथून आम्हाला अटक होणार ना त्यांच्या। आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला या वरुड तालुक्यातील सर्व लोकांना विचारायचं आहे की आमदार साहेबांचं ऑफिस हरपलेलं आहे, कुठं जर तुम्हाला सापडत असेल आमदार साहेब कुठं बसतात ऑफिस मध्ये, ते ऑफिस सांगा। त्याचा प्रश्न असा आहे,
आणि आमचं एवढंच आहे की लवकरात लवकर आमच्या प्रश्नांना उत्तर मिळावं. जर आमच्या प्रश्नांना उत्तर मिळालं नाही तर वरुड तालुक्यातील सर्व शेतकरी कामगार रस्त्यावर उतरतील आणि सर्वस्वी याला जबाबदार मी प्रशासनाला धरणार नाही. याला सर्वस्वी जबाबदार वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ यावलकर राहील. एवढंच बोलतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद. आपण बांधकाम कामगार या महिला आणि लोकेशभाऊ पटोडे यांनी तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांनी सकारात्मक आपल्याला माहिती दिली आणि हा मार्ग ताबडतोब मार्गी लागा तहसीलदार साहेबांनी सांगितलं. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.